स्वारगेट प्रकरणात आत्तापर्यंत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। फलटणला जाणाऱ्या 26 वर्षीय तरुणीवर स्वारगेट आगारात उभा असलेल्या शिवशाही बसमध्ये अटक करण्यात आला। आरोपीचं नाव दत्ता गाडे असून तो सध्या फरार आहे। पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पोलिसांनी सादर केला आहे। तर पाहूयात नेमकं काय घडलं। 26 वर्षाची तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती। त्यानंतर आरोपी तिथे आला आणि त्याने तरुणीसोबत बोलायला सुरुवात केली। तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने तिला फलटणला जाणारी बस इथे लागत नाही तर दुसरीकडे लागते असं सांगत तिला दुसऱ्या ठिकाणी नेले। तिथे उभ्या असलेल्या बसमध्ये तिला जायला सांगितलं। ज्या तरुणीने प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्याने म्हटले की ही रात्रीची बस आहे, आतमध्ये प्रवासी झोपले आहेत, तू आत जाऊन बघ हवं तर, असा विश्वास तिला दिला। तरुणी बसमध्ये गेल्यावर तो देखील तिच्या मागून बसमध्ये चढला आणि एसटीचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। यानंतर तरुणीला धमकावत आरोपी तिथून निघून गेल्याचं समोर आलं आहे। आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे। आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुन्हाट येथील असल्याचे निष्पन्न झालं आहे। त्याच्यावर या अगोदरच जबरी चोरीचे गुन्हे शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये असल्याने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं आहे। फरार दत्ता गाडे आरोपीचा शोध सध्या शिरूर पोलीस आणि पुणे पोलीस करत आहेत। स्वारगेट बस स्थानकात ज्या शिवशाही बसमध्ये हा प्रकार घडला ती बस आता पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवली आहे। या प्रकरणानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी 13 पथके तैनात केली आहेत। आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्याचा शोध घेण्याकरता पोलिसांनी 1 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं आहे। PMP एसटी स्थानकावर रेंगाळत तेथील मुले आणि तरुणींना आपण पोलीस असल्याचं भासवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न देखील त्यांनी यापूर्वी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा तो कार्यकर्त्याचा असल्याचंही समोर आले असून त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती आणि पोलीस कर्मचारीही असल्याचं प्राथमिक तपासात आढळलं आहे। या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे। पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार गाडी सातत्याने स्वारगेट एसटी स्टँडवर असावा, त्यामुळे त्याला तेथील पूर्ण माहिती होती। त्याचाच फायदा उठवून त्याने पीडित तरुणीला एसटी स्टँडवरील निर्जन स्थळी नेऊन हा प्रकार केल्याचा तर्क लावण्यात येत आहे। स्वारगेट एसटी स्टँडवर महिला आणि मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पोलिसांकडे येत होत्या। त्यावेळी गस्त घालून संशयितांची चौकशी करून त्यांना हाकलून देण्यात येत असे। मात्र सराईत गुन्हेगार सातत्याने तेथे येत असल्याने पोलिसी कारवाईवर मर्यादा येत असल्याचे खासगीत सांगितले जात आहे। दरम्यान ही माहिती समोर येताच मी त्या बसचा वाहक आहे असं खोटं सांगत आरोपीने हा सगळा प्रकार केल्याचं समोर आला आहे। तसा जबाब बसच्या ड्रायव्हरने पोलिसांना दिल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे स्वारगेट ते सोलापूर जाणारी ती बस विनावाहक होती, त्यामुळे आरोपीने त्या तरुणीची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे। मंगळवारी पहाटे 3:40 एसटी बस MH06 BW 0319 स्वारगेट आगारात पोहोचली। त्यावेळी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान आरोपीने हे कृत्य केलं। फलटणला जाणाऱ्या तरुणीला त्याने या बसचा वाहक असल्याचं सांगितलं। या बसमध्ये गेले 15 वर्ष आपण ड्रायव्हर असल्याचं त्याने तिला सांगितलं आणि तो तिला त्या बसमध्ये घेऊन गेला। हे प्रकरण घडल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी कारवाईचा बडगा उगारला। सरनाईकांनी स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन केलं आहे। त्याचवेळी गुरुवारपासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेशही दिले आहेत। तसंच डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रकाची चौकशी करून आठवड्याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। परिवहन आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रकावर कारवाईचा निर्णय होणार आहे। तसं एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी गुरुवारी एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलवण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत। या घटनेनंतर आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने स्वारगेट बस स्थानकात आंदोलन केलं आहे। शिवसेना नेते वसंत मोरेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी सुरक्षा रक्षकांच्या केबिनच्या काचही फोडण्यात आल्या। दरम्यान ही घटना ताजी असतानाच स्वारगेट स्थानकातलं आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। स्वारगेट स्थानकातील जुन्या बंद पडलेल्या बसमध्ये कॉन्डोम्स, जुन्या साड्या आणि शर्ट आढळले आहेत। त्यामुळे स्वारगेट स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। त्याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पुण्यात दुष्कृत्य करून आपल्या गावात आला होता। त्याने घरी विश्रांती घेऊन त्याने गावातच मुक्काम केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आरोपीवर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत। आरोपी सध्या फरार झाला असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत। दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 13 टीम्स तयार केल्या आहेत।
आरोपी दत्तात्रय गाडे हा 2019 मध्ये जामिनावर बाहेर आला होता। यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे। अनेक तालुक्यातील वाड्या वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात। तसं पाहिलं तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत। पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं, पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे।